असा विषय. फर्स्ट ब्लॉग रायगडला चाललोय. हे दीपक भाई. तर आता आम्ही त्याच्या आपल्याला थांबलोय. दीपकची चहा ही स्वित्झर्लंडहून येते. हा पिऊन घेतलेले आहे आता. संपली नाही तर तुम्हाला पण दिली असती. हो घेऊ हो घेऊ आमचा कोण रूम पार्टनर कला. अरे बाप शाहरुख खान. हो सस्ता शाहरुख. अरे बाप मिक्का सिंग. अरे बाप मिक्का सिंगची सुपर बाईक वाले दादांचे खूप भाव करत होते यार त्यांनी. आपल्याकडे तर नाही सुपर बाईक पण मजा येत होती त्यांना बघताना नाही का. ऐका जायची का जायची का आतमध्ये आतमध्ये जायची का. अरे कुठं जायचं. हो सर हो सर कुठं जायचं. ओके ओके ओके. आमच्या निखिल शेटने आताच प्लॅस्टिक उचलून जरा मोहिमेला आलं तर असं दाखवलंय. चला ए माही पण टोपी काढ की याची तशी. लय ऊन लागतंय बघा. आम्ही आलो आता रायगडावर. आता काय म्हणले सर काहीतरी बोलले काय वाघ काय सर काय ना म्हणलं वाघबीळ इकडे वाघबीळ बघायला चाललो आम्ही आता. चला बाकी आमचे मॅनेजर आणि सुजित कलाल कुठेतरी गायब झालेले दिसते. मॅनेजरचं छोटे पिल्लू गेलं हो ना. हे आमचे मॅनेजर सरांची गाडी सुजित कलाल कुठं गायब झाले काय नो आमचे. हे बघा आता गाड्या काढायचं प्लॅनिंग चालू आहे. आता आम्हाला 2 दिवस इथं राहायचं आहे त्याच्यामुळं जरा गाड्या सेफ्टी. हे बघा महाराजांचा सह्याद्री. ओके दीपक शेट. हॅलो गाईज. तर आताच आम्ही आलोय आणि रायगडावर पार्किंग लावलेलं आहे. हे प्रोफेशनल व्लॉगर जायचंय डायरेक्ट पर्यंत जायचंय. प्रोफेशनल व्लॉगर. कलाल सरांच्या गाडीला जागा नव्हती भेटत जागा केली. लय अद्भुत पार्किंग चालू आहे बघा अद्भुत. चला गाड्याचं काम झालंय आता. आता ही गाडी कोणाची काय नो तिला हात लावायचंय. ओके 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 निखिल सर. गाडी आहे कोणीतरी अशी रस्त्यावर ठेवली आहे पण ती सेवे कार्य म्हणून एक सेवेचे ठाई तत्पर. त्यांनी जरा मदत करून खूपच मोठे उपकार केलेत आमच्या. अशी टोप हा प्लास्टिक टाकू नका कृपया करून इथं. महाराजांचे म्हणजे आपल्या देवाची गड किल्ले आहे. देवाचं घर आहे आपले. ओके. देवाचं घर स्वच्छ ठेवतं. हा पण गड किल्ला स्वच्छ ठेवा. एकदम बरोबर बोललेत सर. चला फिलिंग सो स्ट्रॉंग. ओके फिलिंग सो स्ट्रॉंग. आता आम्ही चाललो काय ते वाघ बीड बघायला रायगडावरचे. बघा मुलं कसे ट्रॅकिंग करतायत. नवीन शूज घेतलेत कपडे वगैरे घेऊन चाललेत. ओ खडतळ रस्ता खूपच. चला इथं लेस वगैरे बांधून घेऊन राहिलेत सगळेच जण. रस्ता बघा कसा आहे पूर्ण चिटकून चाललोय आम्ही. घसरणीचा रस्ता आहे घसरणीचा. त्याच्यामुळे इथं ना त्या बुटाला ग्रिप चांगली बघा कसा रस्ता आहे. डायरेक्ट सीधा नीचे जा सकते अगर गिरे तो. गेले पोरं पुढं. चला आपण पण जाऊयात हळूहळू. ओके थोडा मोबाईल सेट करून घेतलाय. ओके दिसतोय का रायगड. रस्ता खूपच टफ. चालायला तर आत्ताशी सुरुवात केली आहे. मुलं गेलेत काय पुढं. आपण पण जाऊयात चला. हे वाघबीळ बरेच जण थांबले तिथं. शिवकालीन वाघबीळ दुर्बीण टाईप.
तुला काय सांगू आता कशाला काय कशा झाली आपण सपना ती मोठे आहे बघा. हे बघा सीन. दीपक दरोडे सर आपल्याला सीन सांगत आहेत कसा आहे. एकदम आडणी वळणीचा काय म्हणतात त्याला, नागवडी असा रोड आहे. तिथून वर आलेलो आहे आम्ही आणि तो सगळा फुल नजारा दिसतोय. इथून खूप सारी गार हवा येत आहे. जसं की तुम्ही बघता आम्ही येतो मस्तपैकी दगडांच्या खाली बसलेलो आहे, उभं राहिलेलो आहे आणि ते काही मुलं बसलेले आहेत, झोपलेले आहेत. गार हवेला गार हवेला ची पहिली पायरी चढण सुरू. चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी. चलो झालं सुरू. चलो कसं वाटतंय. घाम सगळा 50 पायऱ्या झाले फक्त आता. फुल कामा घुम चढण. चला कसं काय वाटतं निखिल शेट. अरे एक नंबर. लेग डे झाला आज म्हणायचं. मग दीपक शेट इकडे बघा कसं वाटतंय. तर आता फक्त आम्ही 5 ते 25 पायऱ्या चढलोय, पण फुल कामा घुम झाले. हा पुन्हा उन्हामुळे आमची घाम घुम झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कसं आहे. हर हर हर्षान लाईट्स गो. आणि आमचे भाऊ पायऱ्या पळतच चढतात. वरती जाऊ त्याची पूर्ण त्यांची जिरते का नाही माहिती, पण आमची तर फुल जिरलेली आहे. फुल हा हा. दीपक शेट गेले सावलीला बसायला. बघा दोस्तों, यहाँ पर बहुत अच्छा बैठने के लिए है. आम्ही मराठी माणसं आहे तर मराठीतून बोलतो. दीपक शेट असं बनवलं इथं दीपक शेट हिंदी येतं, बसायसाठी. हिंदीत बोलतेत. खूप मस्त नजारा येतोय. हो चला एका दमात चढायचं होतं. आतापर्यंत एकही दम नाही घेतला. चल मके गेला पळत. त्याची नाही जिरली पण आपली 100% जिरणार आहे. हा? चला मागचे दोघं तर मागच गळून पडले. सुजित कलार आणि आमचे गरजूच्या कुठं राहिला. प्रिय सुजित कलार कंपनी एक्सेल कंपनीचे मॅनेजर 10 पायऱ्या नाही चढले तेच गळून गेले. जय बजरंगी. 20 किलोची बॅग अंगावर घेऊन चढतोय. परत दीपक शेट आत्ताच्या आत्ता 2दा सावलीला गेलेत. ते बघा नजारा बघायच्या नादात 2दा सावली गाठली. हे आमचे निखिल सर जागा बघतोय. दोघं नौकरी. हे कोल्हापूरकर फुल टोपी बिपी घालून. तुम्ही थोडं श्वास घ्या मग बोला. मरता येतच इंजिन बंद पडायचं. ही वाट नाणे दरवाज्यातून काही गाढव काही खेचर नाणे दरवाज्यातून येताना मोहिमेसाठी सज्ज. घाम आलेला. जसं जसं किल्ल्यावर चाललोत भारी वाटतं एकदम. नाही किल्ल्यावर चाललो दिल की धडकन तेज हो रही. रायगड आत्ताशी दिसायला लागलाय. अरे बावड्या माझा काढ रे इकडून. इकडून माझा काढ. हे निखिल दे की रे. चल चल आला. दीपक शेटला दिलेला गोलीगत धोका. महाराजांचे दर्शन घेण्यास गेलो. स्मारकाचे दर्शन घेतले आणि व्यवस्थितरित्या गर्दी कमी होती. प्रवेशद्वार
चांगले दर्शन वगैरे भेटले. कसं आहे कोल्हापूरकर सगळ्यात एक नंबर येऊन किल्ल्याची बांधकामाचे निरीक्षण करताना लावा ताकद शेवटी कोल्हापूर पहिलवान किच. त्यानंतर महाराजांच्या वेलगड काळातील किल्ला पाहण्यासाठी आम्ही सुरुवात केली. हत्ती तलाव किती मोठा आहे. शिरकाई देवी मंदिर. फोटो काढ रे. त्या काळाची शैली आहे. बघू शकता मंदिराची रचना. ही त्या काळातली बाजारपेठ. हा हे बाजारपेठ त्या काळाची ती मस्त आहे बघा. आता हिचं जवळपास खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. हे टोक आहे स्टार्टिंग, एंडिंग टोक दिसत पण नाही आहे. कुणी येऊन हालूनच जाते. आता आपण आलोत रायगडावरील शिव मंदिरावर. पुरातन काळातील गणपती. शिव मंदिर शिवकालीन. याचं स्ट्रक्चरच असं केलंय मुस्लिमांची जी मस्जिद असती त्याच्यावानी. कारण की ज्यावेळेस मुघल हिंदू धर्माचे जे मंदिर पाडत होते त्यांना लांबून असं वाटावे की हे एक प्रकारची मस्जिदच आहे. त्यामुळे याचं स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे. हे त्याचं स्ट्रक्चर असं आहे. आत जाऊयात. अंधार आहे आत तरी पण. जे की आपण ऐकलंच होतं मारुती हे मंदिर फक्त शंकराचंच नसून तर हनुमानाचं पण आहे. अरे आज जाऊन आला. आलो आज जाऊन मी. बॅग ठेवू की इथं. लय गरम ते. हे बॉस आमचा फुल जोशमध्ये बसलाय. आतली जर आपण जर बघितली पायऱ्या. पुरातन काळातील पिंड. पाय पडतो मोठा.
तिथे कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इथं स्मारक. एंडिंग ऑफ ब्लॉग. एंड इकडं दाखवतो तुम्हाला, त्याच्यानंतर तिकडं येणार मी. पहिल्यांदा हे स्टार्टिंग एंड बघा. हे बघा किती मोठाले दगड येतं. तुम्हाला इथून दाखवतो व्ह्यू आणि त्यानंतर दाखवतो त्या साईडचा व्ह्यू. याला बोलतात सह्याद्री. पुढं जायला भीती वाटते, इतके खोल आहे. तुमच्यासाठी रिस्क घेऊन डायरेक्ट कडेला आलोय. माझ्यापासून बघू शकता तुम्ही किती खोल आहे. दी टकमक टोक. बाकीचे तिकडे गेलेत त्या टोकाला. तो ही टोक खूप मस्त आहे. तिकडे जाऊन बघूयात आपण कसा व्ह्यू येतोय. काय समोरून सूर्य असल्यामुळे एवढं काय क्लिअर दिसणार नाही तुम्हाला, तरी पण ट्राय करतो मी. थोडी ब्राईटनेस कमी करूयात. नाही एवढी खूप आहे. ओके ठीक आहे. तर चला पाहूयात दी टकमक टोक रायगडावर रे. इथून ह्या पॉईंटवरून शिक्षा दिलेली. चला तर टकमक टोक पाहूयात आपण.